श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं श्रीकृष्ण एक चिंतन या विषयाच्या अनुषंगानं मी आपल्याशी संवाद साधतो आहे. श्रीकृष्ण हे काल्पनिक वाटावं असंच व्यक्तिमत्व आहे, कारण माणसानं आणि त्याच्या भक्तानं त्याला आपल्यासारखं घडवलं आहे. तरीही हे पात्र अवघ्या मानवजातीला आदर्शभूत आणि दीपस्तंभ ठरावं असंच आहे. आदर्श तसा खरा असत नाही. आदर्शाची कल्पना ही सापेक्ष आहे. एखाद्या व्यक्तीला अमुक एखादी व्यक्ती आदर्श वाटते, त्यामुळे तिच्या दृष्टीने तेथे आदर्श असतो. पण ज्या व्यक्तीला आदर्शभूत मानले जाते ती व्यक्ती अन्य कोणाला तरी असाच आदर्श मानत असते. म्हणजेच आदर्शाच्या बाबतीत शिवणाभावनीचा एक खेळ ठरतो. महाभारतकारांनी आपल्या कल्पनेच्या रंगांनी हे पात्र रंगवलं आहे. म्हणूनच अनेक व्याघातांनी विरोधाभासांनी युक्त श्रीकृष्ण आपल्यापुढे उभा राहतो आणि त्याच स्वरूपात आपणही त्याला स्वीकारतो. एवढेच नव्हे तर त्याला देव म्हणूनही स्वीकारतो. श्रीकृष्णाच्या गीतेतील विश्वरूप दर्शनातून याचा प्रत्यय येतो. श्रीकृष्ण अर्जुनाशी संवाद साधताना मीची भाषा करतो. सर्व काही जीव मात्र मलाच येऊन मिळतात. जगात विश्वात जे काही उत्तम आहे ते मीच आहे असेही म्हणतो. म्हणूनच मला भजण्यात तुझे सर्वांचेच कल्याण आहे. श्रीकृष्णाचा हा मी आपल्यापेक्षा वेगळा नाही हे येथे लक्षात घ्यायला हवं. हा मी प्रत्येकात वसणारा मी आहे. त्या मीचा शोध हेच माणसाचे इति कर्तव्य आहे. हा मीच ईश्वर परमेश्वर सर्व काही आहे. त्यामुळेच या मीचा शोध म्हणजे धर्मसाधना आहे आणि त्याच मीची प्राप्ती म्हणजे ईश्वराची प्राप्ती आहे. अहम ब्रह्मास्मीचा अर्थ याहून वेगळा नाही. किती साधी गोष्ट आहे. काखेला कळसा आणि गावाला वळसा असं म्हणतात ते खरं आहे. माणसाचं असंच झालं आहे. माणूस अन्यत्र देव शोधतोय, देवळात रावळात तीर्थांमध्ये, पण तो तर माणसातच त्याच्यातच दडला आहे. हेच श्रीकृष्ण आपल्या मीच्या परिभाषेतून सांगताना दिसतो. या जगात लफंगी, लबाड, क्रूर, चोरटी, विरागी, शूर, वीर, पळपुटे, धाडसी अशी हर तऱ्हेची आणि प्रकृतीची माणसं पावलागणिक आढळतात. या गुणावगुणांची बेरीज म्हणजेच श्रीकृष्ण. मग याचा अर्थ सहज उकलतो. जर सर्व काही श्रीकृष्ण तर त्याच्यात या सर्व जीवसृष्टीचे बीज आहे असं म्हणायला काय हरकत आहे. विविध प्रकृती आणि प्रवृत्तीची माणसे एकट्या श्रीकृष्णात सापडतात. खरं तर यामुळंच श्रीकृष्ण देवपदावर आरूढ झाला आहे. देवदेवतांना भजण्यात काहीच साधणार नाही. जे साधेल ते तात्कालिक असेल, अनित्य असेल असे तो सांगतो. यामागचं खरं इंगित इतर देवदेवता मानवी नाहीत, त्याहीपेक्षा त्या माणसापासून अलग आणि दूर आहेत. श्रीकृष्ण मात्र माणसात आहे आणि माणसासारखा आहे. म्हणूनच तो सर्वांना प्रिय आणि जवळचा वाटतो.